श्रुती आपल्यासमोर सादर करते 2 स्वरचित कविता. साडी नेसली खरं चालेल. श्रुती निमूटपणे जळणारी, निमूटपणे दिसणारी, जमेल तितकं देणारी, मिळेल त्याच सामानात. मला खूप आवडते ही मेहनत. कधी कधी वाटतं आपण विचार करत आहोत. निमूटपणे जळावं, संपेपर्यंत जळावं. संपल्यावर तर इतरांना जाणीव होईल आपण त्यांच्यासाठीच संपल्याची. पण वाटतं कधी कधी ती अनुभूती अनुभवायला ती मी नसते आणि मी नसेल भविष्यात आणि मी नसेल भविष्यात. मागून जायला पाहिजे. मस्तकातली किडीक जागी होते तेव्हा जगायचं का मरायचं यापेक्षा मोठा प्रश्न निर्माण होतो, राहायचं का सोडायचं. लोक लागेल जागं राहून अन्याय सोसायचा का द्यायची काळात लगावं. भावनाशून्य स्वार्थांच्या मध्ये राहण्यापेक्षा त्यांना कसा धडा शिकवावा असं सरळ करावं की माझ्या लेकीला पण लग्न करायची इच्छा व्हावी. नाहीतर लेकीच्या माहेरासाठी माझ्या नांदती सासऱ्यात असं म्हणाला कधीच कुठली लेक आणि कधीच कुठली माय सुखी होणार नाही. मस्ताडलेल्या नवरारूपी जनावराचे कान ओढून तिच्यासोबत खस्ता खाणारं जनावर नसून त्यात एक मन असलेलं माणूस आहे त्याची जाणीव करून द्यावी. ती तुझ्यासाठी जुळते, तुझी सेवा करते, तिची कधीतरी विचारणा केली नाही तर तिने एक दिवस तुझ्यासाठी बनेल. आयुष्याचा आनंद स्वतःला त्याचा घेणार. जबाबदारी म्हणून पैसे फेकले की इथं सर्व सेवा मोफत उपलब्ध आहे. मनासारखं नाही झालं की कोणाचा उकिरडा उघडून हवं तेव्हा ओळखू शकता. हे सगळं न कळायला बायका मूर्ख नसतात. रोखते फक्त कर्तव्य कर्तव्य आणि कर्तव्य. ही कर्तव्याची सीमारेषा तिनं तोडली की होईल ती मुक्त. मग बस ओम भारत.